नमस्कार. आज आपण एका विशिष्ट अशा आध्यात्मिक साधनेबद्दल बोलणार आहोत, नवनाथ पारायण. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यात नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ आहे. त्याचं पठण आणि श्रवण करतात. अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे पारायण म्हणजे नेमकं काय आहे, कसं करतात ते, आणि त्याचं महत्त्व काय, हे सगळं समजून घेऊया. काय वाटतं? नक्कीच. चांगली सुरुवात आहे. नवनाथ पारायण म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नाहीये. अच्छा. ही एक काय म्हणतात त्याला भक्तीची प्रक्रिया आहे, सखोल प्रक्रिया. हा. या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये 9 नाथांची चरित्र आहेत. त्यांचे चमत्कार, त्यांचे उपदेश, हे सगळं आहे. आणि हे नाथ म्हणजे श्री दत्तात्रेयांचे अंश मानले जातात. ओके. आणि या पारायणाचा मुख्य हेतू काय, तर साधकाला मनशांती मिळावी, अडचणीतून मार्ग मिळावा, हो, आणि आध्यात्मिक पातळीवर त्याची प्रगती व्हावी, हा उद्देश आहे. हे ऐकून खरंच उत्सुकता वाढलीये. मग याची तयारी कशी करतात? इथे काही गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे घर स्वच्छ करणं, हो, पवित्र वस्त्र घालणं, पूजेसाठी एक जागा बनवणं, आणि एक महत्वाचा शब्द आहे संकल्प. हा संकल्प करणं म्हणजे काय नेमकं? हो, तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. संकल्प महत्वाचा आहे. म्हणजे बघा, संकल्प म्हणजे आपण हे पारायण का करतोय, आपला हेतू काय आहे हे स्पष्टपणे ठरवून देवासमोर मांडणं. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं इंटेन्शन सेटिंग. अगदी अगदी. त्याने साधनेला एक दिशा मिळते, फोकस येतो. आणि ही जी सगळी पूर्वतयारी आहे ना, स्वच्छता, पवित्र जागा, याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता साधली जाते. बरं. मग मुख्य ग्रंथ नवनाथ भक्तिसार, साधारण 40 अध्याय असतात त्यात, तो पूजेच्या जागी ठेवतात. आणि पारायण सुरू करण्याआधी श्री दत्तात्रेय आणि नवनाथांची पूजा करतात. गंध, फुलं, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य सगळं यथासांग. हो, अगदी. अच्छा, तयारीच इतकी सविस्तर आहे. मग प्रत्यक्ष पठण कसं होतं? आपल्या माहितीमध्ये 7 दिवसांच्या पारायणाचं उदाहरण आहे, म्हणजे रोज साधारण 6-7 अध्याय. बरोबर. सातत्य महत्वाचं आहे इथे. म्हणजे जेवढे दिवस ठरवलेत तेवढ्या दिवसात रोज ठरलेले अध्याय वाचायचे. आणि फक्त वाचायचं की अजून काही? नाही, फक्त वाचन नाही. रोजचं पठण झालं की मग नवनाथांची आरती, प्रार्थना, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि माहितीमध्ये असं पण आहे की ओम चैतन्य नवनाथाय नमः किंवा अशा मंत्रांचा जप किंवा नामस्मरण सुद्धा करतात. ओके. आणि हे किती दिवसांचं असू शकतं? फक्त 7 दिवस? नाही, ते साधकाच्या इच्छेवर आणि सोयीवर अवलंबून आहे. 1, 3, 7, 9 दिवस किंवा अगदी 21 किंवा 40 दिवसांचं सुद्धा पारायण असू शकतं. बरं, म्हणजे लवचिकता आहे यात. हो. आता इथे काय करावं आणि काय करू नये याबद्दल पण सूचना आहेत. म्हणजे पारायण मध्येच थांबवू नये, अगदी, ग्रंथ काळजीपूर्वक हाताळावा आणि शुद्ध मनस्थितीच करावं. हे नियम किती महत्वाचे वाटतात? हे नियम खूप महत्वाचे आहेत. कारण पारायणाचं जे फळ मिळतं असं म्हणतात ना, हो, ते केवळ आपण किती वाचलं यावर नाही, तर ते किती श्रद्धेनं, किती भक्तीनं आणि नियम पाळून केलंय यावर अवलंबून असतं. म्हणजे मनाची स्थिती महत्वाची. निश्चितच. मन शांत पाहिजे, एकाग्र पाहिजे, श्रद्धा पाहिजे, नकारात्मक विचार नकोत, व्यत्यय टाळायचा प्रयत्न करायचा, हे सगळं महत्वाचं आहे. आणि याचे फायदे काय सांगितले आहेत? घरातली नकारात्मकता जाणं, हो, मानसिक शांती मिळणं, आरोग्य, सुख, आणि अर्थातच दत्तगुरूंची कृपा. हे फायदे म्हणजे फक्त श्रद्धेचा भाग आहेत की याचा काही खोल अर्थ आहे? नाही, हे केवळ धार्मिक नाहीत, याचे मानसिक आणि भावनिक परिणाम पण आहेत. तुम्ही बघा, रोज नियमाने पठण केलं, चिंतन केलं, एकाग्रता साधली, तर मानसिक ताण कमी होतोच. विचारांना एक प्रकारची स्पष्टता येते, घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते असं मानलं जातं. हो ना. आणि नियम पाळल्यामुळे एक शिस्त लागते आयुष्यात, ती इतर गोष्टींमध्ये पण उपयोगी पडते. बरोबर. त्यामुळे हे फायदे केवळ आध्यात्मिक नाहीत, तर आपल्या रोजच्या जीवनातही सकारात्मक बदल आणू शकतात असं सांगितलं जातं. म्हणजे ही एक काय म्हणू, एक होलिस्टिक साधना आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी समग्र साधना. आणि पारायण पूर्ण झाल्यावर पूर्णाहुती असते, म्हणजे समाप्तीचा विधी. आणि त्यानंतर असतो महाप्रसाद. हा महाप्रसाद म्हणजे फक्त नैवेद्य नाही, तो इतरांसोबत वाटून खातात. यातून काय होतं की त्या साधनेतून जी सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे ती समाजात वाटली जाते. त्याला एक सामूहिक रूप येतं. खरंच की छान आहे. हो. तर आपण या सगळ्या माहितीचा एक आढावा घेतला.
थोडक्यात सांगायचं तर नवनाथ पारायण ही नवनाथ भक्तिसार ग्रंथावर आधारित साधना आहे ज्यात श्रद्धा, नियम आणि सातत्य यावर भर दिला जातो. आणि हे सगळं आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभांसाठी केलं जातं, बरोबर? अगदी बरोबर. आणि पुन्हा एकदा सांगतो, श्रद्धा आणि सातत्य हेच सगळ्यात महत्वाचं. हे फक्त एक यांत्रिक कर्मकांड नाहीये. तर तो एक खोल आध्यात्मिक अनुभव घेण्याचा प्रयत्न आहे. यातून असं मानलं जातं की साधकाला नवनाथांशी जोडल्या गेल्यासारखं वाटतं आणि पर्यायाने श्री दत्तात्रयांशी. खरंच या साधनेबद्दल खूप चांगली आणि सविस्तर माहिती मिळाली आज. इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे बरं का, जो या माहितीतून येतोय. काय? आपण म्हणतो की हे केवळ कर्मकांड नाही, हा आध्यात्मिक अनुभव आहे. हो. मग कुठल्याही भक्ती मार्गात किंवा साधनेत हे जे कर्मकांड असतं म्हणजे विधी, नियम वगैरे, आणि जो खरा आध्यात्मिक अनुभव असतो, म्हणजे जी आतून अनुभूती येते, यांच्यातली सीमारेषा कुठे असते किंवा हे कर्मकांड त्या अनुभवाला कसं मदत करतं, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? खरंय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.